ग्रामीण जीवनात पशुधन म्हणजे शेतकऱ्यांची खरी दौलत. याच भूमीत एका निष्ठावान सेवकाचा जन्म झाला. डॉक्टर मनोहर त्र्यंबक अकोले. जळगाव जिल्ह्यातील खिरोद्यासारख्या एका लहानशा गावात 12 जुलै 1950 रोजी मनोहर अकोलेंचा जन्म झाला. शेतीत रमलेल्या कुटुंबात वाढलेल्या मनोहर यांचं प्राणी आणि निसर्गावर बालपणापासूनच प्रेम होतं. घरात कडक शिस्त होती, पण याच वातावरणानं त्यांना अभ्यासाची गोडी लावली. वीज नसलेल्या त्या काळात चिमणीच्या प्रकाशात त्यांनी शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. अमळनेरच्या प्रताप कॉलेजमध्ये त्यांनी 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. MBBS ला जायची इच्छा असूनही नशिबानं त्यांना मुंबईच्या बॉम्बे वेटरनरी कॉलेजकडे नेलं. सुरुवातीला नाखुशी असली तरी याच कॉलेजनं त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. घरच्यांनी आणि मित्रांनी प्रोत्साहन दिल्यावर त्यांनी पशुवैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक आर्थिक अडचणींचा सामना केला, पण जिद्द सोडली नाही. डॉक्टर अकोले यांचं सामाजिक योगदानही खूप महत्वाचं आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. वेटरनरी प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशन ची स्थापना त्यांनीच केली व त्यात त्यांचा आजही मोलाचा वाटा असतो. गेली अनेक वर्ष ते भटक्या कुत्र्यांसाठी मोफत लसीकरण, जागृती दिंडी, निर्भीतीकरण आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करत आहेत. आदिवासी भागातील पशुधनाच्या आरोग्यासाठीही ते नियमितपणे काम करतात. डॉक्टर अकोले यांचं सामाजिक योगदानही खूप महत्वाचं आहे. कुठली नोकरी करत असताना अडचणी खूपच येणार, कारण काय एखाद्याचा प्रोग्रेस होत असेल तर सगळ्यांनाच तुम्हाला ते आवडेल असं नाही. ती जिलशी असते आणि काही खरोखर आपण त्याच्याबद्दल जी प्रोग्रेस जर ॲक्सेप्ट केला, त्यांचा सक्सेस ॲक्सेप्ट केलं दुसऱ्याचं, तर खरोखर आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं त्या माणसांपासून. ते आपण घ्यायला पाहिजे. जिलेसी मुळेच एखादे तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं आणि तसा त्रास होण्याची शक्यता असते आणि झालेला पण होता. पण भगवंताच्या कृपेने जे काही आपण हार्डवर्क करतो, आपला प्रामाणिकपणा आहे, नंतर आपली सचोटी आहे, इतक्या वर्षाचे जे आपण ऑर्गनायझेशनमध्ये काम केलेलं असतं त्याची पावती आणि तुम्हाला भगवंत कुठेही प्रत्येक ठिकाणी साथ देणार. आणि मी ते जरी खडतर प्रवास झाला तरी त्याच्यानंतर मी उच्च पदावर गेलो, याच्यापेक्षा काही दुसरं काही सांगू शकत नाही. 2024 साली वाशी, नवी मुंबई येथे सिडको कन्व्हेन्शन सेंटर येथे वार्षिक समारंभात जागतिक कीर्तीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या हस्ते डॉक्टर मनोहर अकोले यांना मिळालेला जीवन गौरव त्यांच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण ठरला. त्यांच्या या कार्याची नोंद म्हणजे गगनात न मावणारा आनंद ठरला. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.